नमस्कार, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास माहिती आज घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये। माझ्या लाडक्या बहिणींसाठी आज खास माहिती घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये। माझ्या लाडक्या बहिणींनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, आजची माहिती आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी लाडकी बहीण 500 रुपये, शेतकरी लाडकी बहीण या बहिणींना 500 रुपये महिना मिळणार आहे। कोण्या बहिणींना 500 रुपये महिना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर काही माझ्या बहिणींना, फक्त काही लाडक्या बहिणींना 500 रुपये महिना मिळणार आहे। तरी तुमची स्कीम कायमची चालू राहणार आहे। जोपर्यंत स्कीम हे आहे तोपर्यंत आपल्याला लाभ मिळणार आहे। फक्तच की PM किसान आणि नमोदचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळतो, ज्या लाडक्या म्हणजे ज्या शेतकरी महिलांना मिळतो, अशा लाडक्या बहिणींना 500 रुपयेसाठी ते महिला पात्र आहेत। ते महिला पात्र आहेत 500 रुपयासाठी। तर अशा लाडक्या बहिणींना 500 रुपये महिना मिळायला सुरुवात झाली आहे। तर वारंवार मी या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, लाडक्या बहिणींसाठी निकषाला ओलांडून, निकष जर चुकीच्या पद्धतीने जे लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, अशा लाडक्या बहिणी थोड्या थोड्या करून कमी होणार आहेत। लाडक्या बहिणींनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण खरेच पात्र आहोत का। सर्वात प्रथम निराधार योजनेचे पैसे बंद केले। त्यानंतर आता शेतकरी कुटुंबातील जे शेतकरी महिला आहेत, ज्यांच्या नावावर शेत आहे आणि त्यांना PM आणि CM किसानचा हप्ता मिळतो, अशा लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये महिना मिळणार आहे। त्यानंतर फोर व्हीलरचा विषय फार महत्त्वाचा होता। फोर व्हीलर ज्या लाडक्या बहिणीच्या नावावर आहेत, अशा लाडक्या बहिणी या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत। आणि काही एक लाडक्या बहिणी जर असतील तर त्याची पण सखोल चौकशी होणार आणि त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर कोण्याही चुकीच्या माहितीला आणि खोट्या माहितीला लाडक्या बहिणींनो बळी पडू नका। तुम्हाला जर 500 रुपये मिळत असतील तर ते कंपल्सरी मिळणार आहेत आणि ते तुम्हाला परमानेंट मिळणार आहेत। नमो आणि CMचा हप्ता मिळतो म्हणून तुम्हाला 500 रुपये रक्कम मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त आता काही एक लाडक्या बहिण्यांकडे फोर व्हीलर आहे, त्या पण लाडक्या बहिण्याला वगळून टाकण्यात आलं आहे। त्याच्यासाठी आयकर विभागाचा डाटा घेण्यात आला होता, तो पण त्या विषयावर ते लाडक्या बहिण्या बी कमी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची सखोल चौकशी करूनच लाडक्या बहिण्यांना लाभ देण्यात येईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर काही एक लाडक्या बहिण्यांना आता चौकशी होणार आहे। तर अनेक लाडक्या बहिणी या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींचं वयाची अट होती, ते आता आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने काढून जे लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, अशा पण लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होण्याची दाट शक्यता आहे। त्याची चौकशी झाली नाही। त्याची चौकशी जर झाली तर ते पण लाडक्या बहिण्या अपात्र यादीमध्ये जातील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तुम्हाला वयाचा दाखला व्यवस्थित जर आपण जोडला असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID यापैकी कोणते जर डॉक्युमेंट जोडले असतील तर तुमचे पैसे बंद होणार नाहीत अथवा तुमचे पैसे बंद होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।